क्रिकेट विश्वातील आजची सगळ्यात मोठी बातमी। भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयचा मोठा निर्णय। आयपीएलचे उर्वरित 16 सामने लांबणीवर। परदेशी खेळाडूंच्या सुरक्षेचा निर्माण झालाय प्रश्न। आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानं काय परिणाम होणार? नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। भारत आणि पाकिस्तान मधील तणावाच्या संबंधांमुळे बीसीसीआयनं आयपीएल 2025 सस्पेन्शन करण्याचा निर्णय घेतलाय। सुरक्षेच्या कारणास्तव गुरुवारचा पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स मधील सामना रद्द करण्यात आला होता। त्यामुळे त्यानंतर आयपीएलचे सामने होणार की नाहीत असा प्रश्न सर्वांना पडला होता। मात्र आता बीसीसीआयने सर्व संघ मालकांसोबत चर्चा करून आयपीएल तुर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय। या हंगामात आतापर्यंत 57 सामने खेळले गेले आहेत, तर 58वा सामना 8 मे रोजी पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होता। पाकिस्तानकडून 8 तारखेच्या रात्री भारतावर ड्रोन हल्ले करण्यात आले। त्यामुळे धर्मशाळा इथे सुरू असलेला पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा सामना सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करण्यात आल्याचं सांगितलं जातंय। त्यावेळी पंजाब फलंदाजी करत होता आणि 10.1 षटकं खेळली गेली होती। यानंतर फ्लडलाईट्स बंद झाले आणि नंतर सामना स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यानंतर रात्रभर भारताची धडक कारवाई, पाकिस्तानकडून अधूनमधून होणारे हल्ले या पार्श्वभूमीवर आता बीसीसीआय कडून आयपीएलचे उर्वरित सामने स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। आयपीएल मध्ये एकूण 74 सामने खेळवले जाणार आहेत। 22 मार्च पासून सुरू झालेल्या आयपीएल स्पर्धेचा अंतिम सामना 25 मे रोजी कोलकात्यातील ईडन गार्डन्स मैदानावर खेळवण्याचं नियोजित होतं। मात्र आता या सर्व स्पर्धेवर टांगती तलवार आहे। दरम्यान तिकडे पाकिस्तानात झालेल्या हल्ल्यांनी पाकच्या क्रिकेट लीगवरही परिणाम झालाय। पाकिस्तानच्या रावळपिंडी मैदानावर ड्रोन हल्ला झाला होता। त्यामुळे पीएसएलचे सामने रद्द केले होते। आता पीएसएलचे उर्वरित सामने दुबईत खेळवण्यात येणार आहेत। आंतरराष्ट्रीय सामन्यांचं वेळापत्रक आणि खेळाडूंची उपलब्धता हे दोन्ही गोष्टींचा तालमेल बसवावा लागणार आहे। अजूनही 17 सामन्यांचा खेळ शिल्लक आहे। हे 17 सामने कसे आणि कुठे खेळवायचे याबाबत अजूनही काही स्पष्टता नाही। याच वर्षी भारतात महिला वनडे वर्ल्ड कप होणार आहे, तर आशिया कप स्पर्धेचं आयोजनही केलं जाणार आहे। त्यामुळे मैदानं आणि इतर गोष्टींची जुळवाजुळव करावी लागेल। बांगलादेश दौऱ्यासाठी आणि आशिया कपसाठी राखीव ठेवलेली वेळ स्पर्धा पूर्ण करण्यासाठी वापरली जाऊ शकते। आतापर्यंत 3 संघ प्लेऑफच्या शर्यतीतून आउट झाले आहेत। चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आउट झाले। मात्र उर्वरित सामन्यांमुळे प्लेऑफच्या गणितावर परिणाम होईल हे मात्र निश्चित आहे। तर प्लेऑफच्या शर्यतीत एकूण 7 संघ असून त्यांच्या टॉप 4 साठी लढत सुरू आहे। आयपीएल मधील सर्व संघांमध्ये अनेक परदेशी खेळाडू आहेत। भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद चिघळल्याने या परदेशी खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय। बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितलंय, देशात युद्ध सुरू असताना क्रिकेट सुरू आहे हे चांगलं दिसत नाही। 25 मे रोजी कोलकाता इथं संपणाऱ्या या लीगच्या पुढे ढकलण्याच्या निर्णयाची त्यांनी पुष्टी केली आहे। अलीकडेच अशा बातम्या समोर आल्या होत्या की आयपीएल स्पर्धेत खेळणाऱ्या अनेक परदेशी खेळाडूंनी त्यांच्या देशात परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे। अशा परिस्थितीत बीसीसीआय या परदेशी खेळाडूंना शक्य तितक्या लवकर त्यांच्या देशात पाठवेल। या परदेशी खेळाडूंसोबत त्यांचे कुटुंब देखील सध्या भारतात आहे। भारत पाक मधील तणावाच्या परिस्थितीत बीसीसीआय कोणताही धोका पत्करू इच्छित नाही। आता ही स्पर्धा स्थगित करण्यात आल्यामुळे उर्वरित सामन्यांसाठी नवीन वेळापत्रक तयार केले जाईल।